गुड मॉर्निंग सर्वांना. आता मकर संक्रांतीनंतर जे हळदी कुंकूचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत असतो, तोच कार्यक्रम करण्यासाठी आम्ही स्टेशनला मॉर्निंग वॉकच्या ज्या लेडीज आहेत त्यांनी स्टेशनला आम्ही हळदी कुंकू ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही दोघी आलेलो आहे आणि अजून रांगोळी वगैरे काढायची बाकी आहे आणि बाकीच्या येणार आहेत. तर सो आमचा हा हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा होईल तो तुम्ही पहा. जमली बाई मला रांगोळी, जमलीच नाही. हे बघा सगळ्या हळदी कुंकूला आलेले आहेत काकी लोक. सगळे व्यायामाला सकाळी असतात ते सगळ्या इकडे आहेत. आता हाय, कुठे कोण हाय करते? हाय, भारी भारी. तिथे पहिलं वर्ष म्हणून लिहायला सांग. हा का व्हाईट वाली रांगोळी संपली. हे बघा आता आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि नंदा काकी हळदी कुंकू वाहून आता कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. मावळता सूर्य बघा. फोटो काढू काढला. जराशे मागे बसा ना, रांगोळी पण पुढे आली 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 रांगोळी सगळं आलं. साडी तुमची सांभाळा. तुमच्या सगळ्यांचं युट्यूबला बघा, युट्यूबला टाकेन ना व्हिडिओ बघा तुमच्या सगळ्यांचा. हा युट्यूबला व्हिडिओ दिसणार. हा ते लिहिलेलं वरती ठेवू नका, लिहिलेलं जाईल खाली ठेवा. लाडू घ्या ना, फोटो काढू ना काकी. काढला, घेतलं पाच जणी करा, नंतर मग सगळ्या अशा उभे राहून फोटो काढा तुमचे. हा काकी तिथं बसा, तुम्ही खाली बसा. बसा, सगळे बसलेत ना तसं बसा. तसं नका बसू, असं नका बसू. ते मागाशी कशा बसल्या काकी? वेगळा स्टाईल बसा जरा खाली करा. हा असं जरा असं केलं तरी बस आहे. हा बस. हा काढला फोटो. सावकाश सांभाळा. यांना बसायचंय, बसता येते ते नाही जावा. शुभांगी खरात टाका, खरात. हा युट्यूबला शुभांगी खरात टाका, मग सगळं दिसतंय. लावला ना, येतो म्हटले. साडी घालते. काढला. त्रास होतोय ना. काढला फोटो. नंतर मग ह्या उठला ना, तुम्ही बसा. ह्यांना उठल्या ना, ह्यांच्या हातात नाही द्या, मग ह्यांनी हात कुंकू लावून ना ती देतील. तिकडे लावू नाही थांबा, ह्या पण उठू देतात. तिकडे लावले का? नाही थांबा, झालं ना हळदी कुंकू देऊन ना.
हा हा गुळाची होती ती गुळाची द्या मागचं. काय काय द्यायचं मी असंच ठेवलं. ऑन झालेलं आहे. हो शिंदे बाजूला हो, त्यांचा व्हिडिओ करायचा आहे. शुभंगी फोटो काढ. हा 2 मिनिटं. चालेल चालेल. दिस इज फॉर्मॅलिटी. आता काय करायचं, पंचनी बसा. तुम्ही उठाल तुम्ही त्या पंचनीला द्या. इकडे बघ. या सर्व जे काके आहेत ते मॉर्निंग वॉकला माझ्यासोबत नेहमी असतात आणि आज आम्ही हा हळदी कुंकाचा कार्यक्रम इथेच करण्याचं ठरवलं होतं. आणि हळदी कुंकू जे करण्याच्या मागचा हा उद्देश असतो. हळदी आणि कुंकू लावल्यामुळे सुहासनीमधील श्री दुर्गेचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारचा ब्रह्मांडामधील आदिशक्तीच्या लहरांना जागरूक करण्यासाठी ते आव्हान करणे हेच आहे. हळदी कुंकाचे उद्देश अनेक असतात. एकतर आपल्या सुहासनीसाठी पतीला दीर्घ आयुष्य लावावं यासाठी एक हळदी कुंकू केलं जातं आणि सर्व महिला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक हळदी कुंकू केलं जातं. आणि विशेष म्हणजे या जो सण येतो त्यावेळी ह्या दिवशी दानधर्म करणं हा एक विशेष महत्त्व असतं. जेणेकरून आपण जे कष्ट करतो त्यातला 1 रुपयामधला 4 आणा दानधर्मामध्ये घातल्याने चांगले पुण्य आपण कमवू शकतो. हा एक उद्देश असतो. आणि याच्यामध्ये जे एकत्र येणाऱ्या स्त्रिया असतात ते आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकींना सांगून आपलं मन हलकं करतात आणि बराच आनंद घेतात. काही गेम्स ठेवतात. तसंच आम्ही ते गेम पण ठेवलेले आहेत, त्याचाही आनंद घेत होतो. खूप छान आणि खूप सुंदर वाटत होतं. ह्या सर्व काकांसोबत मीही देखील खूप एन्जॉय केलं. खूप मस्त वाटलं. सर्वांचे विचार अनुभव हे मलाही ऐकायला मिळाले. गडगड बोला. आता चालेल. कोण खात नाही आमच्यात. माझ्या मोबाईल मध्ये माझा काढा नाही. ये ना 2 मिनिटं ये ना. सहकार्य केलं त्याच्याबद्दल माझ्या पूर्ण महिलांबद्दल काय चुकलं माकलं असेल तर माफ करा सगळ्यांनी. हा चुकलं माकलं असेल तर माफ करा. एकदम छान केलंय त्यांनी. पहिलं वर्ष आहे पण सुंदर केलेलं. चला आता चमचे वाटी घ्या. आता गेमला सुरुवात होते आहे. चमचा गोटी गेम. काकी लोकांनी मस्तपैकी चमचा घेतला आहे. लाईनशीर उभा राहा आधी. 1 2 3 म्हणलं जायचं. इकडे 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 इथे उभा राहा पटापट. चला 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 चला. तिकडे काहीच नाही. काकी नंतर काकी द्या. रिया कसा आहे
चला 1 2 हे बघा करू का 1 2 3 स्टार्ट. दोघी सारखे आल्या. शेवटून पहिला नंबर, शेवटून पहिला. सांगितलं ना. पूर्वी हळदी कुंकू एवढं होत नसायचं, म्हणजे थोडंफार व्हायचं, एवढ्या लोकांमध्ये अवेअरनेस नसायचा. फक्त 5 घरी बायका जाऊन हळदी कुंकू एकमेकीला लावायचा असायचा. नंतर बीसी लावणं हा प्रकार सुरू झाला, बीसीतून हळदी कुंकू करणं हा प्रकार सुरू झाला आणि नंतर हळूहळू करता करता सार्वजनिक हळदी कुंकूची देखील सुरुवात झाली. उत्तर भारतामध्ये अनेक भागामध्ये मकर संक्रांती सण हा मोठा थाटामाटा साजरा केला जातो. या सणाला खास करून महिला असतात, कारण मकर संक्रांती सुरुवात झाल्यानंतर 15 दिवसांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू होतो. त्यातील महिला आणि सुहासनी एकत्र येऊन हळदी कुंकाचे वाण सण साजरा करतात. एकमेकांना वाण देऊन तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात. हळदी कुंकू ही रथसप्तमीपर्यंत चालू राहते आणि यामध्ये बऱ्याच स्त्रिया आपल्या घरी देखील हळदी कुंकाचा हा कार्यक्रम आयोजित करत असतात. आमचा पहिला गेम झाला चमचा गोटी आणि आता दुसरा गेम आहे तो बलून फुगवण्याचा आणि त्या बलून सर्वजण फुगवत आहेत. काकी फुगा फुगवायचा हा आणि त्यांनी आपापला सांभाळायचा आणि त्याला मग काय तर प्रेझेंट द्यायचं. असा गेम आहे. म्हणजे फुगा फुगवायचा, एकीने फोडायचा, एकीने फोडून वाचवायचा. ठीक आहे, आता गेम स्टार्ट होतोय. एवढे लोक ऑलरेडी फुगा काय फोडा फोडा काकीचं फोडा.
महिलांचा ना एकत्र हळदी कुंकू साजरा केला आणि पहिलंच वर्ष आहे तर खूप महिला आलेत, एन्जॉय करतात आणि त्यात शुभांगी खरातनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं, खूप सहकार्य केलं, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद. आणि काकी ऐका, ह्याच किती एजचे आहेत सगळं सांगा, किती एजचे? 30 आहे. हा 30 आहेत. एज वय किती आहे त्यांचं सगळ्यांचं? वय 55, 40, ज्येष्ठ नागरिक, सगळे ज्येष्ठ नागरिक. सगळे ज्येष्ठ नागरिक आहे. 65 एजच्या सर्व आहेत आणि सगळ्यांनी खूप. तुम्हाला कसं वाटतं एन्जॉय करून? छान वाटलं, बरं वाटलं ना? मस्त वाटलं. आणि कसं वाटलं? एन्जॉय केलं ना? अजून एन्जॉय करा. आता मी जाते घरी. बाय 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 बाय. हॅपी मकर संक्रांत, हॅपी हळदी कुंकू. काय